स्टुडंट, आज आपण इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड हे शिकणार आहे. म्हणजे मोशनचे काही इक्वेशन असतात, तर ते ग्राफिकल मेथडनी कसे आपण त्याला डिराईव्ह करू, ते कसे आलेले आहे ग्राफिकल मेथडनी, हे आज आपण शिकणार आहोत. न्यूटन स्टडीड द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. तर न्यूटननी मोशनबद्दल पूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी मोशनचे 3 इक्वेशन काढले. ते इक्वेशन मी डायरेक्ट इथे तुम्हाला सांगतो. त्याच्या पहिले आपल्याला मोशन इक्वेशनच्या पहिले एक सपोजिशन घ्यायचं आहे. सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी u. इट अटेन अ फायनल वेलॉसिटी v इन टाइम t. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी u आहे, फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी u आहे, फायनल वेलॉसिटी v आहे, आणि आपल्याला टाईम लागलेला आहे t, आणि ॲक्सेलरेशन झालेला आहे a, अँड इट डिस्प्लेसमेंट, आणि त्याच्या काहीतरी काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झाला, आणि तो झाला यस. इथे आपण डिस्टन्स न घेता डिस्प्लेसमेंट घेऊ, कारण आपण इथे वेलॉसिटी वापरत आहे. तो डिस्प्लेसमेंट यस झालेला आहे. ओके, अंडरस्टँड. हे गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायच्या आहे. इनिशियल वेलॉसिटी काय आहे u, फायनल वेलॉसिटी v, ॲक्सेलरेशनसाठी a, आणि डिस्प्लेसमेंटसाठी यस. डिस्प्लेसमेंटसाठी आपण डी न वापरता यस वापरला आहे, डिस्प्लेसमेंट यस. ओके, तर पहिला इक्वेशन आहे बघा, इथे मी इथे याला दाखवतो तुम्हाला. हां, पहिला इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरा इक्वेशन आहे यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. पहिला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला पाठ करायचे आहे. तर पहिला कोणता आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. या इक्वेशनला काय म्हणतं बघा, दिस इज अ रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. पहिला इक्वेशन वेलॉसिटी आणि टाईमबद्दल आहे. दुसरा इक्वेशन बघा, यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज अ रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. ओके, पहिला आहे वेलॉसिटी अँड टाईम, दुसरा आहे डिस्प्लेसमेंट अँड टाईम, तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एअर. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. तिसरा जो इक्वेशन आहे तो कशाबद्दल आहे, डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. तिन्ही तुम्हाला पाठ करायचे आहे. ठीक आहे, तर बघा आता याचं डेरिव्हेशन कसं झालेलं आहे, हे कसे आलेले आहे इक्वेशन, तर ग्राफवरून हे आलेले आहे. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन, पहिला इक्वेशन कशाचं आहे, रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. तर हा कसा आला आहे बघा. त्याच्यासाठी आपल्याला एक फिगर बघायची आहे. पहिले आपण फिगर पाहून घेऊ. इथे 1.9 फिगर हे आहे फिगर. ओके, लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे फिगर एक ग्राफ आहे. ओके, बरोबर पाहून घ्या. हे याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे बघा. फिगर 1.9 शोज द चेंज इन द वेलॉसिटी विथ टाईम. हे ग्राफ कशाचं आहे, चेंज इन वेलॉसिटी विथ टाईम ऑफ अ युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन. मोशन कसं झालेलं आहे, एक्सेलरेटेड मोशन झालेलं आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम डी पासून एखादा ऑब्जेक्ट समजा स्टार्ट झाला इन द ग्राफ विथ वेलॉसिटी यू. त्याची वेलॉसिटी किती आहे, यू. इट्स वेलॉसिटी कीप इन्क्रीजिंग अँड आफ्टर टाइम टी इट रिचेस द पॉईंट बी. वेलॉसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे, कारण इथे एक्सेलरेशन झालेलं आहे, आणि शेवटी जे ऑब्जेक्ट आहे ते बी पॉईंटवर पोहोचला. द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज यू. इनिशियल वेलॉसिटी किती घ्यायची आपल्याला, यू. पॉईंट म्हणजे इथे ओ डी जो डिस्टन्स आहे तो यू आहे. तर फायनल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट व्ही, म्हणजे इथे फायनल वेलॉसिटी ओ सी आपल्याला घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, ओ सी. वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी दाखवलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवर टाईम दाखवला आहे. तर फायनल वेलॉसिटी कोणती राहील आपली, ओ सी. व्ही इज इक्वल टू ओ सी. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, आणि इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू ओ डी. ठीक आहे, एक्सेलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. तर एक्सेलरेशन काय झालं, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला दिला आहे इथे बघा. हे पाठ करून घ्या सगळे फॉर्म्युले. एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय, काय चेंज झाला, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. फायनल वेलॉसिटी आताच आपण ग्राफमध्ये बघितला आहे. फायनल वेलॉसिटी ओ सी, इनिशियल वेलॉसिटी ओ डी.
ओके. आणि हे पाहून घ्या तुम्ही ग्राफ एक वेळा अजून. फायनल वेलॉसिटी ओ सी, इनिशियल वेलॉसिटी ओ डी. ग्राफवर आपण वाय ॲक्सिसवर घेतलं होतं आणि या ग्राफवरच पहा आता ओ सीमधून समजा आपण ओ डी मायनस केलं तर आपल्याला भेटते सी डी. तर ओ सी मायनस ओ डी इज इक्वल टू किती, सी डी. हे व्हॅल्यू इथे आपल्याला पुट करायची आहे. तर इथे आन्सर येईल ए इज इक्वल टू सी डी अपॉन टी. काय आन्सर येईल, सी डी अपॉन टी. हे इथे लिहून टाकायचं तुम्ही, सी डी अपॉन टी. देअरफॉर सी डी इज इक्वल टू ए इंटू टी. म्हणजे टी हा डिव्हिजनमध्ये होता, एच्या मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. सी डी इज इक्वल टू ए इंटू टी. सो आपल्याला काय करायचं, याच्यानंतर आपल्याला एक इथे लाईन पॅरलल ड्रॉ करायची आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. एक्स ॲक्सिसला ते कुठे क्रॉस करते, ईमध्ये क्रॉस करते. ग्राफकडे बघा, इथे बघा, हा याच्यामध्ये तुम्हाला दाखवला आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला एक लाईन पॅरलल आहे पासिंग थ्रू पॉईंट बी. दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. बघा इकडे एक पॅरलल लाईन आहे, त्याला आपण बी म्हणू शकतो. ठीक आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि ते एक्स ॲक्सिसला ई पॉईंटमध्ये टच करत आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू डी. आणि डीमधून जाणारी एक पॅरलल साईड म्हणजे इथे आपण ए डी म्हणू शकतो त्याला. तर ही लाईन जे आहे वाय ॲक्सिसला डीमध्ये टच करत आहे. ठीक आहे, आणि दोन्ही जे आहे, दोन्ही पॅरलल लाईन एकमेकांना ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. दिस विल क्रॉस द लाईन बी ॲट ए फ्रॉम द ग्राफ. आता या ग्राफवरून आपल्याला काय लक्षात येते बघा इकडे. फ्रॉम द ग्राफ बी इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. ग्राफमधून पहा ना, हे जे आहे बी जे आहे, बी इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. स्ट्रेट लाईन आहे, कोलिनियर पॉईंट आहे. तो बी इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. आता याच्यामध्ये हे व्हॅल्यूज आपण पुट करू. तर बीची व्हॅल्यू आहे व्ही. बी म्हणजेच ओ सी. ओके, आणि ओ सी व्ही आहे. आणि त्याच्यानंतर ए बी इज इक्वल टू सी डी. जे ए बी आहे ते सी डी आहे ग्राफमध्ये. त्याच्यानंतर ओ डी आणि ए ई जे आहे ते ओ डी आहे. लक्ष द्या, ग्राफकडे लक्ष देऊ आपण. तर बघा इथे, तर ए बीची व्हॅल्यू आणि सी डीची व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ए ईची व्हॅल्यू आणि ओ डीची व्हॅल्यू सेम आहे. तसंच बी म्हणजेच इथे काय होते, सी ओ किंवा ओ सी. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू इथे आपण पुट केले. बी इज इक्वल टू व्ही व्हॅल्यू टाकली, ए बीची सी डी टाकली आणि ए ईची ओ डी टाकली. आता सी डीची व्हॅल्यू आपण हे बघा इथे वरच आहे इक्वेशन 1मध्ये. सी डी इज इक्वल टू 80. सी डीची व्हॅल्यू आपण 80 टाकली. त्याच्यानंतर ओ डीची व्हॅल्यू, ओ डी म्हणजे इनिशियल वेलॉसिटी म्हणजे यू. तर आपला इक्वेशन तयार झाला, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. याला फर्स्ट इक्वेशन म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा इक्वेशन आपल्याला आता करायचं आहे. दुसरा इक्वेशन आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. ओके, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला तेच इथे घ्यायचं आहे. तर let us suppose that an object in uniform acceleration a and युनिफॉर्म एक्सेलरेशन ए घ्यायचा आहे अँड इट हॅज कवर द डिस्प्लेसमेंट यस. आता इथे किती डिस्प्लेसमेंट झाला तो यस आपण घेतलेला आहे विथ टाईम टी घेतलं. म्हणजे टाईम टीमध्ये त्यांनी यस डिस्प्लेसमेंट इथे केलेलं आहे. इथे पूर्ण हे बघा, डिस्प्लेसमेंट किती घेतलं आहे आपण, यस. टाईम किती झालेला आहे, टी. द डिस्टन्स कवर बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाईम टी इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी. तो डिस्टन्स काढण्यासाठी आपण क्वाड्रँगल घेतो. काय घेतो, क्वाड्रँगल. आणि तो क्वाड्रँगल आहे डी ओ ई बी. इथे ग्राफमध्ये बघा, या क्वाड्रँगलचा म्हणजे ह्या चौकोनाचा कोणता चौकोन आहे तो, डी ओ ई बी. जेवढाही एरिया येईल त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता इथेच तुम्ही फिगर आता आपण दाखवली आहे, तर इथे पाहून घ्या. जो डी ओ ई बी जो क्वाड्रँगल आहे, जो चौकोन आहे, त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे. एक आहे रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे डी ओ ई ए बघा इथे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे कोणता, डी ए बी. एक ट्रायंगल आणि एक रेक्टँगल असं तयार झालेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या इथे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रँगल. क्वाड्रँगलमध्ये पहिला एक रेक्टँगल आहे
आणि दुसरा एक ट्रँगल आहे. तो रेक्टँगलचा एरिया तुम्हाला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रेथ, आणि ट्रँगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हे सगळे व्हॅल्यू, बेस हाईट, बेस आहे ए बी, हाईट आहे डी ए, इकडे लेंथ आहे ए ई, ब्रेथ आहे ओ ई, हे व्हॅल्यू इथे आपण पुट केलेले आहे. बट ए ईची व्हॅल्यू यू आहे, ओ ईची व्हॅल्यू टी आहे, ओ ई इज इक्वल टू डी ए इज इक्वल टू टी आहे, आणि ए बी इज इक्वल टू 80 आहे. आपण ए बीची व्हॅल्यू किती घेतली, 80 घेतली. ठीक आहे. तर यस इज इक्वल टू, हे व्हॅल्यू इकडे पुट करायचे आपल्याला, यू इंटू टी, ओ ईची व्हॅल्यू टी आहे, प्लस हाफ इंटू 80, ए बीची व्हॅल्यू 80 आहे, इंटू डी एची व्हॅल्यू टी आहे. तर हा दुसरा इक्वेशन तयार झाला. या इक्वेशनला म्हणतात न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. अँड दिस इज अ रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. डिस्प्लेसमेंट आणि टाईमचा हा रिलेशन आहे, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके. तर आपल्याला अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन ऑफ मोशन बघितले. आता आपण तिसरा बघू. तिसरा आहे याच्यामध्ये इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीचा काय रिलेशन आहे आपण आता बघणार आहोत. याच्यामध्येही बघा, वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर बाय द ऑब्जेक्ट इन टाईम टी फ्रॉम द एरिया ऑफ द क्वाड्रँगल डी ओ ई बी. आपल्याला आताच आपण पाहिलं का, आपल्याला जेव्हाही आपल्याला डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स काढायचं असते तर आपण त्या क्वाड्रँगलचा एरिया काढतो. त्या क्वाड्रँगलमध्ये किती भाग असो, दोन रेक्टँगल असो किंवा स्क्वेअर असो, काही असो, किंवा ट्रायंगल असो, त्याचे आपल्याला ॲडिशन, त्या मोठ्या क्वाड्रँगलचे ॲडिशन करून ते डिस्प्लेसमेंट काढायचं असते. आता ह्या फिगरमध्ये पहा तुम्ही, या फिगरमध्ये, या ग्राफमध्ये पहा. तर या फिगरमध्ये तो क्वाड्रँगल जो तुम्हाला दिसत आहे त्या क्वाड्रँगलचं नाव आहे डी ओ ई बी. ह्या क्वाड्रँगलमध्ये याचा आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं, या क्वाड्रँगलचा एरिया काढायचा आहे. तर या क्वाड्रँगलचा एरिया आपण काढला, पहिले याचे ॲडिशन करून काढला, रेक्टँगल आणि या ट्रँगलची ॲडिशन केली. आता आपण काय करू, हा कोणत्या टाईपचा क्वाड्रँगल आहे ते पाहू. हा जो आहे ना हा डी ओ ई बी, हा एक प्रकारचा पॅरालेलोग्राम आहे. ठीक आहे, सॉरी, हा एक ट्रॅपेझियम आहे. बघा, हा एवढा भाग नाही, आपल्याला पूर्ण भाग नाही पाहायचा आहे पॅरालेलोग्राम, हा फक्त एवढा पाहायचा आहे, डी ओ ई बी. समजा आपण ओ डी आणि हे जे आहे ई बी हे पॅरलल घेतले, तो दोन साईड पॅरलल झाल्या, म्हणून हा झाला एक ट्रॅपेझियम. ज्या क्वाड्रँगलमध्ये दोन लाईन्स पॅरलल असतात, एकच पेअर पॅरलल असते, अपोजिट पेअर, त्याला ट्रॅपेझियम म्हणतात. तर हा एक ट्रॅपेझियम आहे, याच्यामधले पॅरलल साईड आहे ओ डी आणि ओ ई. आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियम तुम्हाला माहीत आहे, 8व्या वर्गात आपल्याला फॉर्म्युला होता एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तो एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे, इथे पण तुम्हाला पुस्तकात दिला आहे बघा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. म्हणजे इथे डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल साईड, त्याला हाईट म्हणतो आपण. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. आता हे जे एरिया म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट इथे. ठीक आहे, क्वाड्रँगलचा जेवढा एरिया असते त्याला डिस्प्लेसमेंट, म्हणून यस वापरला, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. हाफ इंटू ओ डी इंटू ओ डी ब्रॅकेटमध्ये ओ डी प्लस बी इंटू ओ ई, व्हॅल्यू टाकली आपण. ठीक आहे, पॅरलल साईड आहे ओ डी आणि ओ बी, म्हणून याचे ॲडिशन इंटू हाईट आहे ओ ई. बट ओ डी इज इक्वल टू यू, बी इज इक्वल टू व्ही आणि ओ ई इज इक्वल टू टी. हे व्हॅल्यूज आपल्याला पहिलेच माहीत आहे. यस इज इक्वल टू हाफ इंटू यू प्लस व्ही इंटू टी, हे व्हॅल्यूज टाकले. ओ डीची यू, बीची व्ही आणि ओ ईची टी. बट ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. एक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. तो एक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. तो काय फॉर्म्युला झाला, ए इज इक्वल टू व्ही मायनस व्ही अपॉन टी. देअरफॉर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. म्हणजे आपण इथे टीला शिफ्ट केला, टीच्या ठिकाणी ए, डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन झालं, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झालं. ठीक आहे, हे व्हॅल्यू टीची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. तो टीची व्हॅल्यू आहे व्ही मायनस यू अपॉन ए. यस इज इक्वल टू हाफ इंटू व्ही प्लस यू
इंटू टीची व्हॅल्यू टाकली इथे व्ही मायनस यू अपॉन ए. तो इथे बघा यू प्लस व्ही मायनस यू. इथे काय केलेलं आहे मायनसचा जो व्ही प्लस यू व्ही मायनस यू म्हणजे व्हीला पहिले घेऊन घेतला आपण, यू प्लस व्हीला यू प्लस यू लिहिलं कारण आपल्याला इथे फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. तो इथे व्ही प्लस यू व्ही मायनस यू इथे एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय होते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, तसंच व्ही प्लस यू व्ही मायनस यू याचा फॉर्म्युला राहील व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ठीक आहे, हे व्हॅल्यू इथे टाकली. हे व्हॅल्यू टाकल्यानंतर आपला फॉर्म्युला जो बनला मग व्ही स्क्वेअरला आपण सॉरी पहिले इथे आपण टॉईस एला इकडे शिफ्ट केलेला आहे. टॉईस एला इकडे शिफ्ट केला तो टॉईस ए एस आला इथे आणि इथे व्ही प्लस यू यू मायनस यू व्ही मायनस यू. तो व्ही प्लस यू व्ही मायनस यू म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर जे आहे ते इकडे आपण याला तसंच ठेवला आणि यू स्क्वेअरला तिकडे नेला, मायनसचा प्लस होईल तो यू स्क्वेअर. तो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. दिस इज अ न्यूटन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. अशा प्रकारे आपण 3 इक्वेशन पाहिलेले आहे. ठीक आहे, याला म्हणतात पहिल्या इक्वेशनला म्हणतात रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. ठीक आहे, हे इक्वेशन आपण पाहून घ्या इकडं आणि हे तुम्हाला पाठ करायचे हे आहे. तर पहिला इक्वेशन काय आहे, इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात त्याला. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. दुसरा आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. हे त्या तिघांनाही इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला पाठ करायचे आहे. ठीक आहे स्टुडंट.